2-3 दिवसात तर बरं, नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणले आमच्या लोकांना सुद्धा. हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांना ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे. याच्यात दोघं पण आहेत, सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत. त्यांनी थांबावं, नसता या 2-4 दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांचे. यासाठी मी समाजाच्या समोर आलो आहे की मी इतका चिकाटीनं मी माझी पाठ नाही थोपटत पण इतक्या चिकाटीनं 24 घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो. आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे. माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही, कारण माझा काही स्वार्थच नाही. इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे, मराठ्यांच्या पोरात स्वार्थ आहे, म्हणून ही लढाई सुरू आहे. यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी, कारण 70 वर्ष जे झालं नाही ते झालंय. काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की 70 वर्ष झालं नाही, ते आता होत आले. मग आता हे श्रेया अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस साठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोक मध्ये घुसवायला लागले, ते कार्यकर्ते घुसवायला लागले. विरोधी पक्षांना तेच वाटतंय काही की तेही आडवे घालते, त्यांना काय मिळालं. काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत, त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही. म्हणजे समाजाचंच काम करणारे काही 10-15 जण आहेत, त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही, तुम्हाला मिळालं नाही, त्याला आम्ही काय करावं. तुम्ही मिळू द्यायला पाहिजे होतं समाजाला. मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा, मग आपल्याला काय राहणार आहे खाली. आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय, सगळे यांचे दुकानं बंद झालीत. म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही. यांचं षड्यंत्र असू नाही तर फिडेंद्र असू, फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय. आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांना 57 लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या. हे अंतिम सत्य आहे. हे 75 वर्षात झालं नाही, ते जवळपास 57 लाख म्हणजे आता 60 लाखापर्यंत हे आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं आहे. हे 75 वर्षात का नाही झालं. मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित आहेत, त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहित. अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात. हे आताचे सत्ताधारी आहेत. आता यांचं कुणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत. मग तुम्ही काय उपकार नाही केला, आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडोच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिलंय. हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण, तुम्हाला कोणालाही मिळणार नाही. तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी. 39 लाख, दुसरा मुद्दा, 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले. या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भांगार. हे यश नाही का 39 लाख लोकांचं कल्याण झालंय. हे आंदोलनाचं यश नाही, काय नाही मिळालं म्हणतात. तुला काय मिळायला पाहिजे, पैसे पद, तुझ्यासाठी आंदोलनच नाहीये. हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे. ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना. हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय. 2000 आणि 2001चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे. तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो.